हॅलो हॅलो दोन्ही संघाचा एक 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. चला आतापर्यंत सुंदर क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. काही वेळातच या क्रिकेटला सांगता देखील होईल. हॅलो हॅलो तत्पूर्वी या सर्व आजूबाजूच्या बिल्डिंग मधून ज्यांना ज्यांना हे क्रिकेट अनुभवता आलं त्या सर्व क्रिकेट रसिकांना एकदा आभार व्यक्त करीन. कारण आपल्याच माध्यमातून या ठिकाणी एक सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळालं आणि देवगड तालुक्याला आपण सर्वांनी सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद. चला बॉलिंग मार्ग वरती आहे देवगडचा फायटर जेट केतन तिर्लोटकर. पहिला चेंडू स्ट्राईकला आहे हरी. पहिल्याच चेंडूवरती आघात केलाय जबरदस्त पाहायला मिळतोय. परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहे हरीची. या ठिकाणी पहिलीच विकेट पाहायला मिळते. पहिला हादरा बसतोय फटोबा संघाला. आता मात्र त्याची जागा समजला जातो निखिल परकर. ज्या निखिल परकरने संपूर्ण देवगड तालुक्याला जबरदस्त प्रभावित केलंय क्रिकेटमध्ये आणि दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. म्हणजे टिट फॉर टॅट जर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण केतनच्या पहिल्या चेंडूवरती हरी बाद झालाय. आता दुसऱ्या चेंडूवरती काय होतंय काय घडतंय सगळंच आपल्याला पाहायचं आहे. कारण सेमीफायनल सामना आहे हाय व्होल्टेज सामना नक्की होणार आहे. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघामध्ये देवगड तालुक्यातील धुरंधर खेळाडू देखील आहेत. केतनला जर पाहायला गेलं तर केतनच्या अँगलमधून तो चेंडू निघतो तो मला वाटतं बंदुकीतून गोळी निघाल्यासारखा चेंडू निघतो. कारण जबरदस्त स्पीड त्या चेंडूमध्ये असतो. परंतु तितक्यात जबरदस्त चेंडू कलेक्ट देखील केला होता. परंतु थोडासा आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. पुढचा चेंडू असेल निखिल याला. पुन्हा एकदा या ठिकाणी आत्ता मात्र थोडा आत्मविश्वास आहे. मात्र जबरदस्त या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय आणि याच षटकाराने खातं खोलतोय आपलं आणि संघाचं देखील. 6 धावा. आमच्या युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता किती जबरदस्त या ठिकाणी कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू असेल केतनचा निखिल याला. पुन्हा एकदा फिरकावलाय जबरदस्त. म्हणजे मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. देवगड तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू निखिल परकर. 12 धावा. 3 चेंडू आणि 12 धावा. एक हाय व्होल्टेज सामना नक्की पाहायला मिळणार आहे मित्रांनो. जर तुम्ही मला मारता आम्ही देखील मारणार आहोत. परंतु आता जर 12 चेंडू मध्ये जर एक 40 धावा जर झाल्या बघा काहीतरी चेंजेस आहे मित्रांनो. काही घडू देत पण काहीतरी चेंज केल्यानंतर काहीतरी नक्की घडणार आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि क्रिकेटमध्ये हे वारंवार पाहायला मिळतंय. आपण मोठ्या मॅच मध्ये पाहायला तर मिळतं पाहायला. आत्ता मात्र विकेट किपर चेंज होतोय. जो विकेट किपर मगाशी तिकडे बॉलरला या ठिकाणी गाईड करत होता तोच विकेट किपर आता चेंज होतोय. रसिकच्या जागी अनिकेत जातोय. पुढचा चेंडू असेल 100 नंबर जर्सी केतन तिर्लोटकर. पुन्हा एकदा मला वाटतं ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. पंच आमचे अजित सर अगदी सकाळपासून ते दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत या ठिकाणी पंचांचं काम पाहतायत. लेग पंच आमचे आहेत विजयजी गुरव. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा यॉर्कर प्रकारचा चेंडू परंतु खोदून काढलाय. मला वाटतं 2 धावांचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न असेल. या ठिकाणी तू मैमय मध्ये या ठिकाणी मात्र निखिल परकर बाद होतोय. थोडस या ठिकाणी धावा मिळू शकल्या असत्या परंतु टायमिंग नाही जुळलं. टायमिंग जुळलं तर मित्रांनो जीवनामध्ये देखील क्रिकेट हो या प्यार टायमिंग सही होना चाहिए. आता मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो प्रशांत आचरेकर. प्रशांत आचरेकरने देखील प्रभावित केलंय जबरदस्त. जर मित्रांनो पाहिलात तर सकाळी देखील सांगितलं होतं अजित बांधकरनी की प्रशांत एक जबरदस्त खेळाडू आहे आणि आम्हाला देखील माहिती आहे प्रशांत जबरदस्त खेळाडू आहे. पण आत्ता या क्षणाला करून दाखवावं लागेल खेळावं लागेल. धावसंख्या होते 14 धावा. आतापर्यंत सुंदर धावसंख्या झाली आहे. म्हणजे 14ची सरासरी पाहिली तरी 28 धावा होतील. 15ची सरासरी पाहिली तर 30 धावा होतील. आणि 30 धावा म्हणजे जबरदस्त. 2 ओव्हरमध्ये 30 धावा करणं शक्य नाही मित्रांनो. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी पंचांचा दोन्ही हात समांतर करून वाईटचा इशारा येतोय. थोडेसे महागडे ठरता येतं केतन तिर्लोटकर परंतु केतन तिर्लोटकडे देखील क्षमता आहे. चेंडू मगाचा जो चेंडू निखिल परकरने जो खेळला होता तो थोडा ब्रह्मास्त्र होता. म्हणजे यॉर्कर प्रकारचा चेंडू होता. पुढचा चेंडू असेल. आता मात्र स्विच हिट केलंय
परंतु या ठिकाणी बघा जबरदस्त कॅच पाहायला मिळाली केतन तिलोडकरच्या माध्यमातून. जर मित्रांनो माझ्या बॉलिंग वरती स्कोअर झाला असेल तरी पण मी जे शेवटच्या चेंडूपर्यंत या ठिकाणी प्रयत्न करीन म्हणजे प्रयत्न करीन आणि या ठिकाणी स्वतःच्याच फॉलो मध्ये या ठिकाणी तो कॅच घेतोय आणि या ठिकाणी पुन्हा एक हादरा बसतोय. संघाची धावसंख्या होते 15 धावा. आमच्याच पाटगाव गावामधील निलेश गुरव आणि त्यांची धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती अशी की आपण या ठिकाणी या आणि स्टेजचा सन्मान या ठिकाणी घ्या. आपल्याला विनंती अशी की आपण स्टेजवरती या ठिकाणी खुर्चीचा मान ठेवा. चला मॅचकडे वळूया. अजून एक चेंडू शिल्लक आहे केतनचा. एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा यावरकर प्रकारचा चेंडू होता परंतु थोडासा बॅटचा एज घेतल्यानंतर या ठिकाणी एका धावेपासून काही रोखू शकत नाहीत. एका धावेवर समाधानी मानतायत आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होते 16 धावा. मित्रांनो बघा किती हाय व्होल्टेज सामना आहे. हे संघ पाहायला गेलात ना तर तिर्लोट संघ असेल किंवा वाडा संघ असेल नेहमी सेमीफायनलमध्ये असतात आणि ते आज पाहायला देखील मिळतंय. आज चॅम्पियन ट्रॉफी आहे. चॅम्पियन ट्रॉफी कोणाच्या घरी जाणार कोणाच्या गावी दिवाळी होणार ते मात्र पाहावं लागेल. वाडा की तिर्लोट तिर्लोट की वाडा. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येते 16. म्हणजे 16ची जरी सरासरी पाहिली तरी 12 चेंडूमध्ये 32 धावा नक्कीच होऊ शकतात. आता मात्र स्ट्राईक वरती आहे महेश. बॉलिंग मार्क वरती आहे रसिक. फुलटॉस चेंडू थोडासा या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु एक क्षेत्र तसं आहे या क्षेत्रामध्ये 2 खेळाडू नक्की येतात आणि परंतु त्या ठिकाणी कॅच ड्रॉप होतो. मगापासून आम्ही पाहतोय ते क्षेत्र तसं आहे. बिमरचा रिव्ह्यू नाही आहे फक्त बिमर साठीच आहे. फक्त पंच घेऊ शकतात. पंचांचा आहे का? ओके आम्ही चेंडू देखील तपासला आहे. चेंडू तपासल्यानंतर नो चेंडू नाही आहे. चला पुढचा चेंडू रसिक घाडी याचा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. मला वाटतंय हा प्रेशर आहे आणि या प्रेशर मध्ये कोण निखरतो कोण बिखरतो आणि या ठिकाणी मात्र नक्की बिखरला आहे आणि 4 रन या ठिकाणी फटोबा संघाला दान केलाय आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या होते 22 धावा. थोडस हाय व्होल्टेज सामना नक्की होतोय. पहिला चेंडू फुलटॉस होता. फुलटॉस वरती तेवढा समाचार घेता आला नाही परंतु या ठिकाणी कॅच देखील ड्रॉप केली. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चौकार आलाय. आता मात्र तिसरा चेंडू रसिक याचा असेल. थोडा प्रेशर नक्की असेल कारण सेमीफायनलचा सामना आहे. सेमीफायनल सामना दोन्ही संघाला जिंकायचा आहे. याच्यासाठी केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा कारण जबरदस्त या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळते. रसिक घाडी बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईकला आहे महेश. पुन्हा एकदा फुलटॉस घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु रसिककडे देखील भरपूर अनुभव आहे. रसिकने आपल्या अनुभवाच्या जोरावरती भरपूर फायनल या ठिकाणी मारल्या आहेत आणि आपल्या संघाला फायनल पर्यंत घेऊन पोहोचल्यात. संघाची धावसंख्या होते 23 धावा. 23 चेंडू 3 चेंडू. उर्वरित 3 चेंडू मध्ये काय घडतंय काय बिघडतंय पाहावं लागेल कारण हे 3 चेंडू असे असतील की वाडा संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील किंवा तिर्लोट संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील. चला पुन्हा एकदा आता मात्र प्रशांत त्याच्या बॅट मधून निघालेला वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने खणखणीत षटकार. आवाज कमी आहे. थोडासा हलका आवाज वाढव ना. आता घेऊन गेले तरी काय नाही संपेल मॅच. आता तुम्ही आणा जा. पुढचा चेंडू असेल रसिक याचा. पुन्हा एकदा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू थोडासा
या ठिकाणी खोदून काढलाय. मला वाटतं थोडंसं या ठिकाणी फंबल होत आहेत, परंतु फेकी थोडीशी चुकते. जर हीच फेकी जर रसिकच्या हातामध्ये गेली असती तर मला वाटतं कुठेतरी एक धाव याने रोखण्यात यश मिळालं असतं. संघाची धावसंख्या होते 31 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती 2, 4 किंवा 6 जर कुठलाही फटका आला तरी तो मित्रांनो विजयाच्या दिशेने नक्कीच घेऊन जाईल. रसिक देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे मित्रांनो. रसिकने आतापर्यंत भरपूर जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी केली आहे. बघूया काय करतोय प्रशांत. आता मात्र पुन्हा एकदा फुल टॉस प्रकारचा चेंडू, परंतु बॅटच्या एजला लागून या ठिकाणी स्लिपच्या दिशेने या ठिकाणी फील्ड होतोय आणि एका धावेने या ठिकाणी समाधानी मानतायत. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 32. मी सांगितलं होतं 32 धावा 100% होतील. 2 ओव्हरची समाप्तीनंतर जिंकण्यासाठी फटोबा वाडा संघाने या ठिकाणी जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान कंपल्सरी चेस या ठिकाणी स्वामी समर्थ तिलोट संघाला दिलं आहे. मित्रांनो आतापर्यंत जबरदस्त आजची टुर्नामेंट झाली आहे आणि त्याच टुर्नामेंटला कुठेही गालबोट लावू नका, कारण ही टुर्नामेंट अशी झाली आहे ना की ना भूतो भविष्यती. कारण एवढे जबरदस्त, कारण पूर्ण पाटगावचा संघ SPP पाटगाव असेल, अमित गुरव असतील किंवा सर्व त्याचे शिलेदार असतील, सर्वांनी या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली आहे आणि आजचा दिवस या ठिकाणी उजाडला आहे. कारण ह्या स्पर्धेची वाट आम्ही गेली 2 वर्ष पाहत होतो, तोच आज दिवस उजाडला आणि हा उजाडल्यानंतर आजचा दिवस समाप्तीच्या दिशेने देखील चालला आहे. पहिली सेमीफायनल आपण प्रगतीपथावर पाहतोय. पहिल्या सेमीफायनलमध्ये फटोबा संघ वाडा फलंदाजी करताना 32 धावा या ठिकाणी केले आहेत. जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान या ठिकाणी स्वामी समर्थ तिर्लोट संघासमोर ठेवलंय. आता कशा प्रकारे स्वामी समर्थ तिर्लोट संघ धावा क्रॉस करतोय ते मात्र पाहावं लागेल, कारण फायटर जेट देवगडचा फायटर जेट केतन तिर्लोटकर आहे, त्याच्यानंतर रसिक घाडी आहे, अनिकेत घाडी आहे, आशू देखील आहे. कारण हेच खेळाडू असे आहेत ज्या खेळाडूने तिर्लोट गावचं नाव मोठं केलंय. विनंती असेल दोघांना देखील आपण थोडंसं या ठिकाणी धावत जायचं आहे, थोडंसं वॉर्मअप करत जायचं आहे मित्रांनो. अनिकेत आणि रसिक दोघांना विनंती आहे. आमच्या या स्पर्धेदरम्यान स्टेजवरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी आले आहेत. त्या मान्यवरांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. आमच्यावर प्रेम आपलं असंच राहू द्या, कारण काही दानशूर व्यक्ती जर नसतील तर अशा स्पर्धा घडवणं देखील फार कठीण असतं. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे. अशी घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्याची वृत्ती आहे ती मित्रांनो घ्यावी. कारण हात घ्यावे म्हटल्यानंतर हात काढून घेऊ नका, कारण त्याची जी वृत्ती आहे दानी वृत्ती ती मित्रांनी तुम्ही द्या. मी जर दान काही करू शकतो तर तुम्ही देखील दान करा, हे सांगण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. चला दुसऱ्या सेमीफायनलचा या ठिकाणी टॉस होतोय. अंशिलन मुटाट आणखीन नवलादेवी सौंदाळे. नवलादेवी सौंदाळे संघाला खरंच शुभेच्छा असतील, दोघांना देखील शुभेच्छा असतील, कारण नवलादेवी संघ सकाळीच सांगितलं होतं की आम्हाला या ठिकाणी आज यश प्राप्त करायचं आहे. टॉसपिन कोण आहे? अंशिलन मुटाट. आपला निर्णय लगेच कळवा. चला मॅचकडे वळूया. पहिला सेमीफायनल वाडा वर्सेस तिर्लोट. फटोबा वाडा संघ आणखीन स्वामी समर्थ तिर्लोट संघ. 33 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतायत ते पाहायचं आहे. अनिकेत आणि रसिकला दोघांना विनंती असेल की आपण थोडा वेळ आपण कन्झ्युम करायचा आहे. बॉलिंग मार्कवरती आहे देवगडचं वादळ. निखिल परकर स्ट्राईकला आहे. आणखीन एक देवगडचा वादळ रसिक. पहिल्या चेंडूवरती खणखणीत या ठिकाणी प्रहार केलाय आणि मात्र एका धावेवरती या ठिकाणी समाधानी मानावी लागते आणि एका धावेने सेमीफायनलचा पहिल्या सेमीफायनलचा या ठिकाणी श्री गणेशा होतोय. जिंकण्यासाठी 11 चेंडू 32 धावा. बघा हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो. आता प्रवाहाच्या उलट दिशेने जायचं आहे. प्रवाहाच्या उलट दिशेने जेव्हा होडी चालवायची असेल तेव्हा किती जोर लावावा लागतो तो मात्र आता स्वामी समर्थ तिर्लोट संघाला माहिती पडेल. पुन्हा एकदा अपेच प्रकारचा चेंडू आणि त्याच्याच स्टाईलने मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. खणखणीत चौकार. पंच तिकडे लाईनमॅन आहेत का? बाबू वाडेकर षटकार की चौकार? दोन षटकार. ओके चला बाबू वाडेकर कीपरच्या मागे आहेत आणि एक प्रामाणिक क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो. बाबू वाडेकर यांच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवरती खणखणीत षटकार मारलाय आणि आपले इरादे स्पष्ट केले आहेत. कारण हाय व्होल्टेज सामना नक्कीच होणार आहे. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. अनिकेत सारखा खेळाडू, रसिक सारखा कडक बॅट्समन आणि पाहायला गेला तर फटोबा संघामध्ये देखील जबरदस्त गोलंदाज आहेत. आणि निखिल परकरला मला वाटतं थोडंसं या ठिकाणी लाईन आणि लेंथ थोडीशी या ठिकाणी बिखरले होते. कारण हा प्रेशर आहे. या प्रेशरमध्ये नक्कीच या ठिकाणी कोण बिखरतो कोण निखरतो आणि कोण बिखरतो ते मात्र बघावं लागेल. कारण जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल आणि गोलंदाजी करताना या ठिकाणी एक भान ठेवावं लागेल की आपण कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आता मात्र स्ट्राईक वरती आहे अनिकेत. पुन्हा एकदा मात्र स्टंपचा या ठिकाणी वेध घेण्याचा प्रयत्न होता, थोडासा इनकट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी पंचांचा लेगशिकच्या बाहेरचा या ठिकाणी चेंडू, परंतु पंचांचा या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय आणि या वाईटच्या अवांतर धावेने आणखीन एक धावसंख्या वाढते. 9 धावा होत आहेत. आतापर्यंत 2 चेंडू फक्त या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. अजून 4 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते पाहावं लागेल. आता मात्र स्ट्राईक वरती आहे रसिकाने आतापर्यंत रसिकांना मंत्रमुग्ध केलंय कणकणीत षटकार मारून आणि या षटकाराने संघाची धावसंख्या होते 15. आतापर्यंत अर्ध्या धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे आणि या 17 धावा जर अजून एक कडक 18 धावांची गरज आहे. अजून जर एक मोठा शॉट जर आला तर या मॅचची पूर्ण रामायण महाभारत सांगून जाईल. बॉल आलेला आपल्याकडे ठेवून द्या. आता मात्र इथे निखिल परकरला कमबॅक करावं लागेल. श्वान पथक आलेला आहे. श्वान पथकांना जरा आवाज द्या. त्यांना देखील मित्रांनो क्रिकेटची मजा घ्यायची आहे. कारण ते देखील विचार करत असेल की रोज इकडे काय नसतं, आज नक्की काय चाललंय, तरी डीजेचा आवाज कमी आहे. चला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त खोदून काढलेला चेंडू. आता मात्र या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु थोडीशी फेकी पकडण्यामध्ये थोडासा इकडे तिकडे झालाय, परंतु ठीक आहे. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते 16 धावा. एक चुकी मित्रांनो तुम्हाला जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये खूप भारी पडू शकते. ती चुकी कोणती आहे ती ओळखायला पाहिजे आणि त्या चुकीवरती काम करायला पाहिजे. परंतु आताच्या क्रिकेटमध्ये 2 ओव्हर किंवा 3 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये ही चुकी आणि करत त्या चुकीला माफी नसते. पुढचा चेंडू असेल निखिलचा. आता मात्र स्ट्राईक वरती आहे, ज्याने एक जबरदस्त षटकार मारलाय तोच अनिकेत. आता मात्र यॉर्कर प्रकारचा चेंडू जबरदस्त ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय आणि याच यॉर्कर टाकल्यानंतर मला एका धावेने या ठिकाणी रोखू शकत निखिल यांना. निखिलने कमबॅक केलाय कारण निखिलच्या गोलंदाजीमध्ये जी फटकेबाजी झाली होती त्या फटकेबाजीला खरंच नक्कीच कमबॅक मी अनुमोदेन. कारण आतापर्यंत फक्त 17 धावा, एक षटकार आला, 2 षटकार आले, त्याच्यानंतर कमबॅक केलाय. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र स्ट्राईक वरती आहे रसिकला बघण्यासाठी भरपूर रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस प्रकारचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, कापट्यात या ठिकाणी येत आहेत. आणखीन एका धावेवर मात्र समाधान मानतायत.
आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होते 18. आता मात्र जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र कोण गोलंदाजी कशी गोलंदाजी करतोय, काशी टिचून गोलंदाजी करतोय आणि या दोन जबरदस्त फलंदाजांना कशा प्रकारे रोखतोय ते मात्र पाहावं लागेल. आणि जर 15 धावा रोखल्या तर नक्कीच देवगड तालुक्यामध्ये एक मोठा गोलंदाज म्हणून त्याचं नाव होईल. आपण पाहतोय देवगड चॅम्पियन ट्रॉफी पावनाई पाटगाव आयोजित देवगड चॅम्पियन ट्रॉफी 2026. आमच्या पाटगावची संपूर्ण टीम अमित असेल आणि त्यांची संपूर्ण टीम आहे, म्हणजे पडद्या मागचे हिरो देखील भरपूर आहेत. कारण ज्यांनी आता प्रवीणलाच घ्या, कारण प्रवीण एक असा हिरो आहे, कारण तो एक छोट्या छोट्या वस्तू मोठ्या वस्तू सगळ्या प्रवीण अरेंज करतो आणि खरंच प्रवीण एक पडद्या मागचा हिरो आहे. प्रवीण तुझं देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून नक्कीच या ठिकाणी स्वागत असेल. चला त्वरा करा. प्रशांत आचरेकर जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. धावा धावपलकार आहेत 18. बॉलिंग मार्कवरती आहे प्रशांत, जो आतापर्यंत शांत होता. आता मात्र पुन्हा एकदा हाफिज प्रकारचा चेंडू, कॅच पकडण्याची या ठिकाणी. आता मात्र ही कॅच मला आठवली, श्रीशांतने जी कॅच पकडली होती 2007च्या वर्ल्ड कपच्या वेळी, त्याच प्रकारची या ठिकाणी कॅच ही पकडली आहे. ही कॅच पकडल्याने मित्रा मॅच पकडली आहेस. आता 5 चेंडू आणि 15 धावाची गरज आहे. आता मात्र बॅटिंग मार्क साठी या ठिकाणी जात 100 नंबर जर्सी केतन तिर्लोटकर. ज्या केतन तिर्लोटकरने अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगदी बॅटिंगच्या जोरावरती धुमाकूळ घातलाय, तोच केतन तिर्लोटकर या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर एकदा रसिकाची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो, जरा जोरदार टाळ्या वाजवा. थोडा नाराज असेल, हरकत नाही मित्रा, कारण क्रिकेट म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी आल्याच. आता मात्र स्ट्राईक वरती आहे केतन तिर्लोटकर. केतन तिर्लोटकरला या ठिकाणी करावं लागेल, थोडा प्रेशर नक्की आहे, परंतु प्रेशर मधून बाहेर यावं लागेल आणि षटकार चौकार मारावे लागतील. प्रशांत त्याचा पुढचा चेंडू जबरदस्त या ठिकाणी खेळून काढलेला चेंडू, तितकाच जबरदस्त या ठिकाणी टाकलेला देखील चेंडू. आता मात्र कापट्या यांनी जबरदस्त फेकी केली आहे, मात्र या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल अनिकेत याला. आणि मित्रांनो क्रिकेटमध्ये नक्कीच होतं, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये आपण या ठिकाणी क्रिकेटचा गेम पाहतोय आणि अशा ठिकाणी अनिकेतने या ठिकाणी नक्कीच बघा मैत्री बघा किती जबरदस्त असते. कारण किरण आणि जर अनिकेत पाहिला तर एक जबरदस्त दोघे देखील मित्र आहेत आणि मित्राने त्याची कॅप देखील या ठिकाणी घेतली आहे. खरंच मैत्रीपूर्व सामना आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरा हादरा बसतो अनिकेतच्या माध्यमातून आणि केतन तिर्लोटकर स्ट्राईक वरती येतोय. थोडासा नाराज नक्की असेल, कारण केतन तो देखील तेवढा जबरदस्त खेळाडू आहे, कारण तो देखील स्ट्राईक वरती असता तर नक्कीच त्याने देखील आपल्या संघाला जिंकवून देण्याचा प्रयत्न केला असता. आता मात्र समीकरण हे 4 चेंडू आणि 13 धावा. चौदा धावा. चुकीला या ठिकाणी दुरुस्त करतोय. चला पुढचा चेंडू असेल प्रशांतचा. पुन्हा एकदा या ठिकाणी यॉर्कर प्रकारचा चेंडू होता, मात्र खोदून काढलाय. आता मात्र एक जबरदस्त विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. एक शांत स्वरूपाचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय, शांत राहून. म्हणजे प्रशांतने बघा कसा प्रशांत आला, पूर्ण संघाला या ठिकाणी शांत केलंय. कुठल्या संघाला शांत केलंय? स्वामी समर्थ तिर्लोट संघाला या ठिकाणी शांत केलंय, कारण स्वामी समर्थ तिर्लोट संघ विजयाच्या दिशेने कूच करत होता, परंतु या ठिकाणी प्रशांत आला. पूर्ण बॅट्समनचं नाव सांगा प्लीज. नॉन स्ट्राईक नॉन स्ट्राईकला आहे तोमर आणि स्ट्राईकला आहे कोमल मुलायम. ओके, स्ट्राईकला आहे पंकज. पंकजला आपले पंख हलवावे लागतील. पंकजला आपल्या पंखांनी वारा घालावा लागेल किपरला, कारण किपरला जेव्हा वारा येईल तेव्हाच माहिती पडेल की या ठिकाणी षटकार चौकार पोहोचलाय. आता मात्र समीकरण आहे 4 चेंडू
14 धावा. 3 चेंडू 14 धावा. आता मात्र पुन्हा एकदा यॉर्कर प्रकारचा चेंडू. बघा किती शांततेमध्ये या ठिकाणी कार्यक्रम केलाय, कारण ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय आणि मात्र या ठिकाणी रनआउटचा अपील या ठिकाणी पंचांकडे करतायत मिस्टर हरी. दोन चेंडू मध्ये कंपल्सरी 2 षटकार, 2 मुटके मारावे लागतील, 2 पाठीन पाठभर वळ द्यावे लागतील. बघूया काय करतायत प्रशांतच्या गोलंदाजीवरती. आता मात्र या ठिकाणी 100% औपचारिकता राहील. किरण काळे बॉलच्या मागे धावतायत आणि या ठिकाणी जबरदस्त फिल्डिंग देखील करतायत. आता मात्र 1 चेंडू आणखीन 10 धावा. आता फक्त या ठिकाणी मिरॅकल म्हणजे काहीतरी जादू घडली तरच या ठिकाणी फक्त धावा होऊ शकतात. काहीतरी नो चेंडू, काहीतरी लिंबू मिरची या ठिकाणी तुम्हाला वाचवू शकते. परंतु आता मात्र प्रशांतने जबरदस्त शांततेत कार्यक्रम केलाय, कारण प्रशांत आल्यापासून प्रशांतने जी गोलंदाजी केली आहे ती मात्र आपल्या संघाला या ठिकाणी फायनल पर्यंत पोहोचवते. पाहूया काय होतंय. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी प्रशांतने यॉर्कर प्रकारचा चेंडू टाकला आणि त्याच यॉर्करच्या जोरावरतील फटोबा वाडा संघ मात्र पहिला संघ फायनलच्या दिशेने कूच करतोय. आपल्याला देखील शुभेच्छा असतील स्वामी समर्थ तिर्लोट संघाला. या ठिकाणी खरंच आम्ही त्यांचा आभार व्यक्त करू, कारण आपण देखील क्रिकेटमध्ये जबरदस्त या ठिकाणी मजा आली. रसिकांना या ठिकाणी खरंच खूप मजा आली आणि आपला संघ पूर्णपणे या ठिकाणी येऊन खेळलात. आमच्या स्पर्धेदरम्यान आपण देवगड चॅम्पियन ट्रॉफीला आपण सहकार्य केलात त्याबद्दल खरंच आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर या ठिकाणी मी विनंती करतो आमच्या, खरं तर विशालला आम्ही देवगडचाच मानू, कारण विशालला देवगडमध्ये कॉमेंट्री करताना आपण बऱ्याचदा पाहिलंय, त्याच्यामुळे विशालला आम्ही देवगडचाच आहे असं मानतोय. तर विशाल यांना विनंती करतो की आपण यानंतरचं समालोचन आपल्या सुमधुर आवाजामध्ये करावं. प्रशांतला या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी घेऊन जायचंय, कारण आपल्याच गोलंदाजीच्या जोरावरती आज आपण मॅच जिंकलात. प्रशांत आचरेकर या. चषक दे ना. किती नंबर आहे तुला?